तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंय ना? एवढा सुंदर पास्ता मी घरी बनवला होता आणि तेही खूप सोप्या पद्धतीने, खूप टेस्टी झाला होता. एकदा नक्की ट्राय करून बघा. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. तर जेवायला एकटीच होते मी आज, त्यामुळेच पास्ता बनवायचं ठरवलं होतं. तर चला म्हटलं तुमच्यासोबतही आज एक रेसिपी शेअर करूया. खूप सोपी पद्धत आहे. सगळ्यात पहिले पाणी गरम करून घेतलं, त्यामध्ये मीठ घातलं आणि तुम्हाला हवा तेवढा पास्ता तुम्ही ॲड करू शकता, म्हणजेच बॉईल करून घ्यायचा. मी एकटी असल्यामुळे खूप कमी क्वांटिटीमध्ये मला ह्या सगळ्या गोष्टी बनवायच्या होत्या आणि त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर या सगळ्या गोष्टी मी बारीक कट करून घेतल्या होत्या, तेही चॉपरच्या साहाय्याने. तुम्हाला जर चाकूने जमत असेल तर नक्कीच तुम्ही चाकूचाही यूज करू शकता, बट जर टाईम सेव्ह करायचा असेल तर एकदा चॉपरच यूज करून बघा. तर सगळ्यात पहिले कढईमध्ये तेल टाकलं. तेल टाकल्याच्यानंतर लगेच लसूण अद्रकची पेस्ट, मिरच्या, कांदा, टोमॅटो हे सगळे इन्ग्रेडियंट छान शिजवून घेतले होते मी. वरतून थोडंसं मीठ टाका जेणेकरून अजून छान शिजतील. मला थोडंसं तिखट हवं होतं, त्यामुळे थोडंसं लाल मिरची पावडर, पास्ता मसाला नव्हता त्यामुळे मी मॅगी मसाल्याचा यूज केला होता. थोडासा जुगाड केला होता बरं का. आणि हे सगळं झाल्याच्यानंतर पास्ता टाकला. वरतून थोडंसं ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्सही टाकलं. केचप ॲड केलं होतं आणि वरनं छान कोथिंबीर टाकली. आपला पास्ता रेडी. एकदा नक्की ट्राय करून बघा. चला बाय.